आघात प्रेमाचा. लेखिका प्रिया उंबरकर. वाचक स्वर सिद्धी गायकर. तो नक्की कोण होता? चोर की खुनी? माझी बांगडी त्याच्याकडे तर नसेल ना गेली? आणि त्याच्याकडे गेली असेल तर आता मला ती परत कशी मिळेल? ताईसाहेब, युगा तिच्या बेडवर डोकं धरून बसलीच होती. तितक्यात सरू धावतच तिच्या रूम मध्ये आली. ताईसाहेब, भैयासाहेब आलेत आणि त्यांनी तुम्हाला बाहेर बोलवलंय. पण हे ऐकून युगा मात्र ताडकन उठून उभी राहिली. भैया आलाय? भैया साहेब म्हणजे युवराज किर्लोस्कर. हो ताईसाहेब, आणि त्यांनी तुम्हाला लगेच त्यांच्या खोलीत बोलवलंय. तसा युगाच्या कपाळावर घाम जमा झाला. तिने अंगावरची ओढणी ठीक केली आणि ती त्याच्या रूमकडे जाऊ लागली. पण तिच्या पायांना मुंग्या सुरू झाल्या होत्या. पाय इतके जड पडले होते की एक एक पाऊल पुढे टाकायला सुद्धा तिला खूप कष्ट घ्यावे लागत होते. शेवटी ती त्याच्या खोलीपर्यंत पोहोचली. दरवाजा उघडाच होता आणि तो खिडकीजवळ पाठमोरा उभा राहून कोणाशी तरी बोलत होता. भैयाला कळलं नसेल ना की मी रूपासोबत गणपती विसर्जनला गेले होते? हे बाप्पा, प्लीज वाचव मला. आजचा माझा दिवसच खराब होता. रूपाचं ऐकून मी तिकडे गेलेच नसते तरच बरं झालं असतं. ना मी तिकडे गेले असते, ना मी त्या चोराला धडकले असते, ना माझी बांगडी हरवली असती. या ताईसाहेब, आत या. समोरून युवराजचा कडक आवाज तिच्या कानांवर पडला. तशी ती दचकली. तिने आवाजाच्या दिशेला पाहिलं तर युवराज अगदी 2 पावलांच्या अंतरावर येऊन उभा राहिला होता. युवराज जगदीश किर्लोस्कर. अगदी नावाप्रमाणे भारदस्त व्यक्तिमत्व होतं त्याचं. 6 फूट उंची, धिप्पाड शरीर यष्टी, वाढलेली दाढी, अंगावर खादीचे कपडे, गळ्याभोवती गुंफलेली मफलर आणि एका हातात बांधलेले धागे, दुसऱ्या हातात सोन्याचं कड, किंचित वाढलेले केस आणि पायात कोल्हापुरी चप्पल, असा त्याचा एकंदरीत पेहराव होता. ताईसाहेब, अहो तुमच्याशी बोलतोय मी. या की आतमध्ये या. तशी ती घाबरतच त्याच्या खोलीत गेली. म्हणायला फक्त ती त्याच्यापेक्षा 3 वर्षांनी मोठी होती, पण त्याच्या समोर अगदी बाहुलीसारखी दिसायची. त्यांचं नातं जरी भावा बहिणीचं असलं तरी त्यांच्यामध्ये तो बॉन्ड कुठेच नव्हता. होती ती फक्त दहशत. काय झालं? इतक्या घाबरलेल्या का दिसताय तुम्ही? मला न सांगता काही केलंयत की काय आज? नाही, ते मी. अहो नका हो इतक्या घाबरू. भाऊ आहे मी तुमचा, राक्षस थोडीच आहे जे तुम्ही मला इतक्या घाबरताय. बर, मी बनारसवरून तुमच्यासाठी काहीतरी आणलंय, तेच द्यायला तुम्हाला बोलवलं होतं. युवराज तिथून बाजूला गेला. त्याने बेडवर ठेवलेला बॉक्स आणून तिच्या समोर पकडला. ती मात्र गोंधळलेल्या नजरेने त्याच्याकडे बघत होती. अहो घ्या, पहिल्यांदा काहीतरी आणलंय मी तुमच्यासाठी, ते पण स्वतःच्या चॉईसने. पण ती फक्त त्या बॉक्सकडे बघतच बसली होती.
घ्या म्हटलो ना. तसं तिने दचकून तिचे हात पुढे केले. हात पुढे करताच त्याने त्याच्या हातातला तो बॉक्स तिच्या हातावर टेकवला. उघडून बघा आता ते. तसं तिने थरथरत्या हातांनी तो बॉक्स उघडला. त्यात बनारस वरून आणलेली एक सुंदर अशी मोरपंखी रंगाची साडी होती. साडी बघून तर तिच्या डोळ्यात अजून आश्चर्य पसरलं. इतक्या वर्षात त्याने पहिल्यांदा तिच्यासाठी काहीतरी आणलं होतं. पण साडी का आणली तेच तिला कळत नव्हतं. असं म्हणतात की लग्नाआधीची पहिली साडी ही माहेरची असते आणि मरताना सुद्धा बाईच्या अंगावर माहेरचीच साडी असते. ही तुमची माहेरची पहिली साडी. आवडली का तुम्हाला? आवडली का की लावू काडी साडीला? तशी ती दचकून भानावर आली. आपण ही साडी घेतली नाही तर तो खरंच साडीला काडी लावायला सुद्धा मागे पुढे पाहायचा नाही याची तिला चांगलीच कल्पना होती. आवडली, खूप आवडली. मी जाऊ? जा. तेव्हा कुठे तिने इतका वेळ दाबून धरलेला श्वास मोकळा सोडला आणि तिथून लगेच बाहेर जायला निघाली. ताईसाहेब. ती दारातून बाहेर पाय टाकणारच होती तितक्यात पुन्हा त्याचा आवाज तिच्या कानांवर पडला. तसा तिचा तो उचललेला पाय हवेतच थांबला. लवकरच आम्ही तुमच्या लग्नाचा बँड वाजवणार आहोत. त्या दृष्टीने आमची शोध मोहीम पण सुरू झाली. म्हणून ही पहिली साडी तुम्हाला. स्वयंपाक करायला शिकून घेतला तसा आता साडी नेसायची पण शिकून घ्या. मी तर म्हणतो तुम्ही उद्यापासून घरात साडीच घालत जा. म्हणजे कसं सासरी तुम्हाला फार त्रास व्हायचा नाही. तसं तिच्या डोळ्यात टचकन पाणी आलं जे तिने तो बघायच्या आधीच पुसून टाकलं. त्या घरात तिची मर्जी कोणीही विचारात घेत नव्हतं. सगळे फक्त तिला ऑर्डर द्यायचे. घरातली एकुलती एक मुलगी असून सुद्धा तिची हालत घरातल्या एखाद्या नोकराणीपेक्षा कमी नव्हती. फक्त नोकरांच्या अंगावर साधे कपडे असायचे तर हिच्या अंगावर महागडे. इतकाच काय तो फरक होता. जास्त काहीही न बोलता तिने फक्त हुंकार भरला आणि तशीच तिथून बाहेर पडली. थेट तिच्या खोलीत येऊन तिने रूमचा दरवाजा बंद केला आणि दाराला पाठ टेकून उभी राहिली. तिने हातातल्या त्या साडीकडे पाहिलं तसे पुन्हा एकदा तिचे डोळे गच्च भरून आले. का का मला सोडून गेलीस तू आई? आणि तुला जायचंच होतं तर मला तरी का ठेवलंस या घरात? मला सुद्धा तुझ्या सोबत घेऊन जायचं होतंस. इतकी वर्ष मी का जिवंत आहे तेच कळत नाहीये मला. फक्त माझं शरीर जिवंत आहे, आत्मा तर कधीच मरून गेलाय. कधी कधी वाटतं खरंच लग्न करून या घरातून निघून जावं. पण मग विचार येतो की सासर पण असंच मिळालं तर? मुलगी म्हणून या घरात इतकं काही सहन केलंय तर सून म्हणून किती सहन करावं लागेल. या विचारानेच अंगावर काटा येतो माझ्या. आय मिस यू आई. आय मिस यू सो मच. भिंतीवर लावलेल्या आईच्या फोटोकडे बघून ती पुन्हा एकदा धाय मोकलून रडू लागली.
त्याच वेळी इकडे ज्युनियर पाटलांची खलबत चालू होती. मी काय म्हणतो, आपण कोल्हापूरमधली सगळी सोनारांची दुकानं पालथी घालूया का? आणि त्याने काय होणार आहे दर्श? तिघेही नुकते जेवणानंतर वाड्याच्या टेरेसवर म्हणजे त्यांच्या अड्ड्यावर जमा झाले होते. तिथे दोन भले मोठे झोपाळे होते, ज्याच्या एका झोपाळ्यावर जीवा झोपली होती, तर दुसऱ्यावर दर्श आणि ध्रुव होते. ध्रुव तर त्या झोपाळ्यावर खाली डोकं वर पाय असा उलटा झोपला होता. अरे यार, म्हणजे त्या मुलीने ज्या सोनाराच्या दुकानातून हे बनवलं असेल, तिथून आपल्याला तिचा ऍड्रेस तर मिळू शकतो ना? ध्रुव, आता तुला काय झालंय दात काढायला? सॉरी. अरे, जी आयडिया तू सांगितली आहेस ना, ती आयडिया वापरून त्या मुलीला शोधेपर्यंत तिचं लग्न होऊन तिला 4-5 पोरं होतील. मग आपण तिच्या समोर जाऊन म्हणायचं का की वहिनी, ही घ्या तुमची बांगडी. सॉरी हा, तुम्हाला शोधायला थोडा उशीरच झाला, नाहीतर आज तुमच्या रिंकी, चिंकी आणि पिंकीचे बाबा आमचे सक्षम भाई असते. मग एवढंच तुझ्या डोक्यात चालत असेल ना, तर तू सांग, या बांगडीवालीला कसं शोधायचंय ते? काही गरज नाहीये कोणाला शोधायची. टेरेसच्या दरवाजातून सक्षमचा आवाज त्यांच्या कानावर पडला. तसे तिघेही एकाच वेळी उठून उभे राहिले. सक्षम तिघांवरही करडी नजर टाकत त्यांच्या जवळ आला. ध्रुवने लगेच ती बांगडी हातांच्या मुठीमध्ये गच्च लपवून धरली. आयुष्यात काही करण्यासारखं राहिलंच नाहीये की काय तुमच्याकडे, जे आता तुम्ही हे उद्योग सुरू केलेत? तसं त्यांनी माना खाली घातले. ध्रुव, दे इकडे. सक्षमने ध्रुव समोर हात केला. तसं ध्रुवने नजर वर करून त्याच्याकडे पाहिलं. भाई, तुला पैसे हवे असतील तर मोठ्या बाबांकडून घे, माझ्याकडे नाहीयेत. तसं दर्श आणि जीवाने डोक्यावर हात बडवून घेतला. हातात जे लपवलंयस ते दे. तसं दर्शने त्याच्याकडे पाहिलं. नजरेनेच दर्शने त्याला देऊन टाक असा इशारा केला. तसा त्याने सुस्कारा सोडला आणि चुपचाप हात पुढे करत ती बांगडी सक्षमच्या हातावर ठेवली. तिला असेल गरज तर ती येईल इथे. तुम्ही तुमच्या कामांकडे लक्ष द्या. आणि परत जर या टॉपिकवर तुम्ही मला डिस्कशन करताना दिसलात ना, तर मग तुम्ही आहात आणि मी आहे. जा आता झोपायला, आणि झोप येत नसेल तर आपापली कामं करा. गुड नाईट भाई. दर्श आणि ध्रुव सक्षमला गुड नाईट बोलले आणि चुपचाप मान खाली घालून तिथून निघून गेले. भाई, ते मी काय म्हणत होते, प्रिन्सेस, ते दोघे मूर्ख आहेत, पण तू त्यांच्या मूर्खपणात सामील होऊ नकोस. सॉरी भाई, गुड नाईट. जीवाने पुढे होऊन त्याला एक नॉर्मल हग केलं आणि ती सुद्धा तिथून निघून गेली. ते तिघेही जातात सक्षमने स्वतःच्या हाताची मूठ उघडली. त्या बांगडीकडे पाहिलं. बावळट मुलगी, माणसाने इतकं पण वेंधळ असू नये. तो तसाच सुस्कारा सोडत बांगडी पुन्हा खिशात घालून त्याच्या खोलीकडे निघून गेला. दोन दिवसांनी रत्ना, ए रत्ना, अगं माझा चष्मा पाहिलास का?
दिवाकर घरभर त्यांचा चष्मा शोधत होते. आजोबा, हे शोधताय का तुम्ही? अचानक त्यांना सोफ्यावरून एक आवाज आला. तसं त्यांनी त्या दिशेला पाहिलं. दुरून त्यांना स्पष्ट दिसत नव्हतं, पण तो आवाज मात्र त्यांच्या ओळखीचा होता. ते सोफ्याजवळ गेले. त्यांनी नीट रोखून सोफ्याकडे पाहिलं. समोर त्यांना एक ओळखीची आकृती दिसली. तशा त्यांच्या कपाळावरच्या आठ्या गडद झाल्या. ध्रुव, तू काय करतोयस इकडे? तसा ध्रुव हसतच सोफ्यावरून उठला आणि चालत जात त्यांनी चष्मा दिवाकर रावांच्या डोळ्यावर लावला. तसं त्यांच्या डोळ्यांसमोर ध्रुवचा चेहरा स्पष्ट दिसू लागला. सही जवाब आजोबा. मानलं पाहिजे तुम्हाला. आजी तर म्हणत होती की तुम्हाला जवळचं दिसत नाही, पण तरी सुद्धा तुम्ही विदाऊट चष्मा मला बरोबर ओळखलं. तू आणि तुझा तो हिमजिकल बाप, दोघेही माझ्या आयुष्यातला विक्रम आणि वेताळ आहात. तुमचा चेहरा तर झोपेत सुद्धा ओळखू शकतो मी. काय झालं आजोबा? आज मौन व्रत आहे का तुमचं? नाही, तू सांग, इतक्या सकाळी सकाळी काय करतोयस तू इथे? पाटलांनी घराबाहेर काढलं का तुला? त्याचं काय आहे ना आजोबा? ऍक्च्युली लक्षणं तर माझी घराबाहेर काढण्यासारखीच आहेत, पण बिचारे तरच खातात माझ्यावर. बट डोंट वरी, ज्या दिवशी घरातले मला घराबाहेर काढतील ना, त्या दिवशी मी बॅग भरून कायमचा इथे येऊन राहील. आफ्टर ऑल मी तुमचा लाडका नातू आहे ना. आणि हे कोण बोललं तुला की तू माझा लाडका नातू आहेस? अहो, बोलायला कशाला पाहिजे आजोबा? तुमचं प्रेम तुमच्या डोळ्यातून जाणवतं मला. बघा, आत्ता सुद्धा किती नजर रोखून बघताय तुम्ही माझ्याकडे. तसं तर तुम्ही दर्श आणि भाईकडे कधीच बघत नाही. बघा बघा, किती प्रेम आहे या नजरेत. तू इथे कशाला आलायस ते आधी सांग. हा, ते मोठ्या आईने लाडू पाठवले होते तुमच्या दोघांसाठी, तेच घेऊन आलो होतो. ठीक आहे. ध्रुव, हे घे बाळा, तुझ्या आवडीचा शिरा. किचन मधून रत्ना शिऱ्याची प्लेट घेऊन बाहेर आल्या. तसं दिवाकर रावांच्या कपाळावर पुन्हा आट्या पसरल्या. ध्रुव मात्र शिऱ्याची प्लेट बघून भयंकर खुश झाला. आजी यार, तू ना या जगातली सगळ्यात सेक्सी आजी आहेस. आय लव्ह यू यार. पण ध्रुव जे काही बोलला ते ऐकून दिवाकर आणि रत्ना दोघांच्याही तोंडाचा आवाजला. हे कार्ट्या, बायको आहे ती माझी, आणि नात्याने तुझी आजी लागते. तिच्याबद्दल असे शब्द वापरायला काहीच कसं वाटत नाही रे तुला? अहो आजोबा, मी काय चुकीचं बोललो? जरा बघा आजीकडे. या वयात पण किती स्लिम ट्रिम आहेत आणि सुंदर सुद्धा आहे. मला तर कधी कधी प्रश्न पडतो की आजीने तुमच्याशी कसं काय लग्न केलं. आय मीन, आजीने काय बघून तुमच्याशी लग्न केलं? पण हे ऐकून दिवाकर रावांचा चेहरा मात्र बघण्यासारखा झाला. दुसरीकडे रत्ना मात्र तोंडाला पदर लावून कसं बस स्वतःचं हसू कंट्रोल करत होत्या. याचा बाप होताच नालायक, पण हा पोरगा त्याच्यापेक्षा पण वाया गेलेला आहे. मला वाटतं आता जेव्हा मी मरेन ना, तेव्हाच या पाटलांपासून माझी सुटका होईल. काय मग, कशी वाटली शिवाचे चिरंजीव आणि दिवाकर रावांची केमिस्ट्री? ध्रुव, दर्श आणि जीवा खरंच युगाला शोधू शकतील का?